नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण भारतीय लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाबद्दल अगदी सखोल माहिती घेणार आहोत. चला तर मग या शक्तिशाली संस्थेच्या प्रत्येक पैलूला व्यवस्थित समजून घेऊया. बघा, या विषयाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण याला 6 मुख्य भागांमध्ये विभागला आहे. आधी आपण आयोगाचा घटनात्मक पाया काय आहे ते बघू. मग त्याची रचना कशी आहे, त्याचे अधिकार आणि कामं काय आहेत, त्याचं स्वातंत्र्य आणि त्यात काही त्रुटी आहेत का ते पाहू. त्यानंतर 2023च्या नव्या नियुक्ती कायद्याबद्दल बोलू आणि शेवटी परीक्षेसाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे पाहूया की निवडणूक आयोगाला इतकी ताकद नेमकी कुठून मिळते. तर निवडणूक आयोगाचा पाया थेट आपल्या भारतीय संविधानातच आहे. संविधानाचा भाग 15 आणि त्यातली कलमं 324 ते 329 ही पूर्णपणे निवडणूक आयोगासाठी आहेत. याचा अर्थ काय होतो? तर ही एक घटनात्मक संस्था आहे. म्हणजे तिची स्थापना कोणत्याही सामान्य कायद्याने नाही, तर थेट संविधानाने केली आहे. आणि म्हणूनच तिला इतकं महत्त्व आणि संरक्षण मिळतं. आणि ही तारीख तर आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवायलाच हवी. 25 जानेवारी 1950 याच दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आता ह्या ऐतिहासिक दिवसाची आठवण राहावी आणि मतदारांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस आपण राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. बरं, या आयोगाचं मुख्य ध्येय काय आहे? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आपल्या देशातल्या संसद, राज्य विधानमंडळं, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या सगळ्यांच्या निवडणुका कोणत्याही दबावाशिवाय एकदम निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडाव्यात हे सुनिश्चित करणं. थोडक्यात सांगायचं तर लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम हा आयोग करतो. ठीक आहे, आयोगाचा पाया तर आपल्याला समजला. आता बघूया की या आयोगाची रचना कशी आहे आणि याचं कामकाज नेमकं कोण चालवता. तर बघा, या आयोगाच्या रचनेत एक असतात मुख्य निवडणूक आयुक्त, ज्यांना आपण CEC म्हणतो, आणि त्यांच्यासोबत इतर निवडणूक आयुक्त म्हणजे ECS असतात. या सगळ्यांची नियुक्ती आपले राष्ट्रपती करतात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इतर आयुक्तांची संख्या ठरलेली नाहीये, ती वेळोवेळी राष्ट्रपती ठरवतात. आता ही टाईमलाईन खूपच इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला म्हणजे 1950 पासून जवळपास 1989 पर्यंत आयोग फक्त एक सदस्यीय होता. पण 1989 मध्ये काय झालं? 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचं वय 21 वरून थेट 18 वर्ष केलं. त्यामुळे कामाचा प्रचंड भार वाढला आणि म्हणूनच आयोगाला बहुसदस्यीय बनवण्यात आलं. मध्ये काही काळ परत बदल झाला, पण शेवटी ऑक्टोबर 1993 पासून आपण आज जी रचना बघतो म्हणजे एक मुख्य आणि 2 इतर आयुक्त, ही 3 सदस्यीय रचना कायम झाली. या आयुक्तांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. या दोन्हींपैकी जे आधी घडेल तोपर्यंत ते पदावर राहतात. हा जो निश्चित कार्यकाळ आहे तो त्यांना कोणत्याही दबावाशिवाय स्थिरपणे काम करण्याची एक प्रकारे हमीच देतो. हा मुद्दा खूप खूप महत्त्वाचा आहे. जरी एकाला आपण मुख्य आयुक्त म्हणत असलो तरी निर्णय घेताना तिन्ही आयुक्तांचे अधिकार अगदी समान असतात. त्यांच्यात जर काही मतभेद झाले तर निर्णय हा बहुमताने घेतला जातो. आणि या तत्वाला सर्वोच्च न्यायालयाने 1995च्या प्रसिद्ध TN शेषन विरुद्ध भारत सरकार खटल्यात शिक्कामोर्तब केलं होतं. तर आपल्याला आयोगाची रचना तर समजली, पण हा आयोग नक्की काय काम करतो? चला आता त्यांच्या अधिकारांवर आणि कार्यांवर एक नजर टाकूया. आयोगाची कामं खूपच विस्तृत आहेत. ती आपण सोप्या भाषेत 3 प्रकारांत विभागू शकतो. पहिली आहेत प्रशासकीय कामं, जसं की मतदार याद्या तयार करणं, निवडणुका जाहीर करणं. दुसरी आहेत सल्लागार कामं, म्हणजे खासदारांच्या अपात्रतेबद्दल राष्ट्रपतींना सल्ला देणं. आणि तिसरी आहेत अर्धन्यायिक कामं, जसं की राजकीय पक्षांच्या गटांमधील वाद सोडवणं किंवा निवडणूक चिन्हावरचा हक्क ठरवणं. म्हणजे आयोग एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडतो. संविधानाने निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे काम करता यावं यासाठी भरपूर संरक्षण दिलं आहे. पण तरीही काही महत्त्वाच्या उणिवा अजूनही आहेत ज्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. आयोगाला स्वतंत्र ठेवण्यासाठी आपल्या संविधानात काही भक्कम तरतुदी आहेत. उदाहरणार्थ, मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून काढण्याची प्रक्रिया इतकी कठीण आहे जितकी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढण्याची. त्यांच्या सेवा शर्तींमध्ये नियुक्तीनंतर कोणताही तोट्याचा बदल करता येत नाही. या सगळ्या तरतुदी आयोगाला कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निष्पक्षपातीपणे काम करायला मदत करतात. पण त्याचवेळी काही घटनात्मक त्रुटीसुद्धा आहेत.
जसं की आयुक्त होण्यासाठी कोणतीही विशिष्ट शैक्षणिक किंवा कायदेशीर पात्रता ठरवलेली नाही. निवृत्तीनंतर त्यांना इतर सरकारी पदांवर जाण्यास कोणतीही मनाई नाही. टीकाकारांच्या मते या उणीवांमुळे आयोगाच्या स्वातंत्र्यावर भविष्यात परिणाम होऊ शकतो. आणि आता आपण वळतोय सर्वात महत्त्वाच्या आणि अलीकडच्या घडामोडींकडे. तो नवीन कायदा आहे ज्यामुळे आयुक्तांची नियुक्ती करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली आहे. हे स्लाइड खूप महत्वाचं आहे. बघा, आधी काय व्हायचं? आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करायचे. यासाठी कोणताही वेगळा कायदा नव्हता. पण आता 2023च्या नवीन कायद्यानुसार ही नियुक्ती एका निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाते. हा एक खूप मोठा आणि मूलभूत बदल आहे. तर ही नवीन पद्धत काम कशी करते? ही एक 2 टप्प्यांची प्रक्रिया आहे. पहिल्या टप्प्यात कायदामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती काही नावांची एक छोटी यादी तयार करते. आणि मग दुसऱ्या टप्प्यात एक निवड समिती त्या यादीतून अंतिम नावांची निवड करून राष्ट्रपतींकडे शिफारस करते. आणि इथेच खरा वाद सुरू होतो. मार्च 2023मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात असं सुचवलं होतं की निवड समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि भारताचे सरन्यायाधीश असावेत, जेणेकरून एक संतुलन राहील. पण सरकारने जो नवीन कायदा आणला त्यात सरन्यायाधीशांना वगळून त्यांच्या जागी पंतप्रधानांनी निवडलेला एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री ठेवला. यामुळे समितीवर सरकारचं वर्चस्व निर्माण झालं आहे आणि आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं, अशी टीका केली जात आहे. चला, आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो ते पक्क करण्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने काही सर्वात महत्त्वाच्या तथ्यांचा पटापट आढावा घेऊया. ही काही नावं परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ती लक्षात ठेवा. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त त्या कार्यवाहक होत्या VS रमादेवी. आणि नवीन 2023च्या कायद्यानुसार नियुक्त झालेले पहिले आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार. हा तक्ता म्हणजे आपण पाहिलेल्या सगळ्या महत्त्वाच्या माहितीचा सारांश आहे. परीक्षेच्या आधी जलद उजळणी करण्यासाठी हा तक्ता तुमच्या खूप उपयोगी पडेल. यात सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी दिली आहे.